काल ना आमच्यासाठी खूप खास दिवस होता, कारण आमच्या छोट्याशा परीचा वाढदिवस होता. सो बाहेरचं तर वातावरण बघू शकता किती सुंदर झालं होतं. पाऊस नव्हता पण आभाळ मात्र भरून आलं होतं. आणि हो, आज मी तुम्हाला ना, मला खूप सारे प्रश्न विचारतात की तुझी बाल्कनीचा फक्त व्ह्यू दाखवते, बाल्कनी कशी वगैरे काही दाखवत नाही. तर अशी काही खूप खास नाही आहे. मी बाल्कनीमध्ये हे असं कपाट बसवून घेतलं आहे, जेणेकरून आपलं जे काही लॉन्ड्रीचं वगैरे जे सामान असतं ते इथे बसेल असं ह्या हेतूने. आणि हो, आज ना आमच्या अक्षूचा बड्डे होता. असं घरामध्ये खूप सारी धावपळ चालली होती. मी मस्त असे गुलाबजाम वगैरे आदल्या दिवशीच बनवून ठेवले होते. आणि आता ना माझी बऱ्यापैकी कामं आवरली होती, कारण मी आज सकाळी लवकर उठून डिसाईड केलेलं की मी आज पूर्ण दिवस या दोघींबरोबर घालवीन, या दोघींसोबत एन्जॉय करीन. सो यांना शाळेत आणायला जायच्या आधी ना फक्त माझे थोडेसे कपडे वाळत घालायचे राहिले होते, जो म्हणजे जे पण मी घालून घेतले. आणि नंतर तर मग मस्त असं बघू शकता त्यांचं ना हे काय म्हणतात, टेंट हाऊस वगैरे तयार करून ठेवलं होतं, कारण त्या दोघींनाच टेंट हाऊसमध्ये खेळायचं होतं. मस्त अशी बेडशीट वगैरे बदलली, सगळ्या रूम सेट करून घेतल्या होत्या. आणि हो, हे ना असे छोटे छोटे डेकोरेटिव्ह आयटम आहेत, जे की मी फ्लिपकार्टवरनं मागवलेले आहेत आणि ते मला खूप खूप आवडलेले आहेत. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर सांगा, मी नक्की ह्याची लिंक तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेन. आणि हे बघू शकतात गुलाबजाम खालच्या डब्यामध्ये पण होते. आणि असं काहीसं देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. आता वाढदिवस आहे आणि घरातल्या देवांना नैवेद्य दाखवला नाही असं होणारच नाही. बाय बाय.